4 ते 5 दिवस असेच मऊ राहणारे टम्म फुगलेले भोपळ्याचे गारगे आज आपण बघणार आहोत। गारगे सुद्धा म्हटलं जातं आणि गारे सुद्धा म्हटले जातं। आमच्या सांगली आणि सातारा भागात याला गारे असं म्हटलं जातं। तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा। तर भोपळ्याची साल काढणं मात्र कठीण जातं। तर इथं आपण ना भोपळा खिसणार आहोत ना त्याची साल काढणार आहोत। गर काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि सोपी पद्धत असल्यामुळे सगळ्या तर इथे मी अख्खा भोपळा घेतलेला आहे। याला काशी भोपळा असेही म्हणतात, पण या घाऱ्यांसाठी मी फक्त अर्धा किलोच भोपळा याच्यातला कापून घेत आहे। तर अशा प्रकारे मला हवा तेवढा भोपळा मी याच्यातला कापून घेतलेला आहे। भोपळ्यामध्ये बिया असतात आणि केसाळ भाग देखील असतो, तर हा सगळा भाग आपण काढून वेगळा करणार आहोत। आता या भोपळ्याला बारीक बारीक आकारात कापून घेऊयात। हे पहा, अगदी या आकाराचं कापून घेतल्यावर याला आपण आता कुकरमध्ये घालूया आणि आता याच्याच तळाशी पाणी घालून घेऊ। साधारण 1 ते अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हा भोपळा आपल्याला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर आता हा भोपळा बघा 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगला मऊसूत शिजून झाला आहे। भोपळा अजून खूप गरम आहे, तेव्हाच आपल्याला त्याचा गर काढायचा आहे आणि त्याची साल देखील काढायची आहे। तर हा असा सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने त्याची साल काढून घ्यायची आहे आणि गर वेगळा करायचा आहे। तर अशाच आधी सगळ्या भोपळ्याची साल आपण काढून घेऊयात। खरं तर माझ्या घरी देखील हा पदार्थ पहिल्यांदा बनलेला आहे। आमच्या घरी कधी भोपळ्याची भाजी देखील बनत नाही आणि हा पदार्थ जेव्हा मी घरी बनवला तेव्हा घरात सगळ्यांना खूप आवडला, मला देखील खूप आवडला, अफलातून झाला होता। मला तर असं वाटतं तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघितला पाहिजे। मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला खरंच या घाऱ्या खूप आवडतील। तुम्ही बघू शकता भोपळा गरम असल्यामुळे अगदी पटपट साल आणि गर सहज काढता येतोय। अशा प्रकारे सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि आता भोपळा गरम आहे तोवरच याला आपण पटकन चांगलं मॅश करून घेऊया। याला असं पळीने किंवा चमच्याने किंवा पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता। भोपळा असा चांगल्या प्रकारे मॅश करून घेतला की अर्धा किलो भोपळ्याला आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत। वजनाने म्हणाल तर 150 ग्रॅम गूळ आहे हा। तर हा गूळ आपण याच्यात घालायचा आहे। बारीक चिरून किंवा किसून तुम्ही याच्यात गूळ घालू शकता। भोपळा गरम आहे तोवरच हा गूळ आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। भोपळ्याचा गर गरम असतानाच गूळ घातला तर गूळ अगदी व्यवस्थित एकत्रित होतो। तर गूळ चांगला आपण एकत्रित करून घेतलेला आहे, पण अजूनही याच्यात काही गुळाचे खडे असतील तर ते व्यवस्थित विरघळून जावेत म्हणून याला एक 10 ते 12 मिनिटे आपण झाकून ठेवणार आहोत। तर याला 10 मिनिट आपण असं झाकून ठेवलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये जो गूळ होता तो चांगला विरघळला आहे, त्यामुळे याच्यात खडे सुद्धा आता राहिलेले नाहीत। छान एकजीव झालेला आहे दोन्ही पण। आता याच्यात आपण 1 ते 2 वाटी गव्हाचे पीठ घालणार आहोत आणि एकत्रित करून घ्यायचं आहे सर्व काही। आणि आता याच्यात 2 चम्मच सुंठ वेलचीची पूड घालायची आहे आणि आता या सगळ्या मिश्रणाला एकत्रित करून मस्त अशी चपातीला जसं पीठ मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे। तर आपलं घाऱ्यांचं पीठ मळून तयार आहे। चला तर मग याच्या छोट्या छोट्या आकाराच्या घाऱ्या बनवून घेऊ। तर हे लाटताना याला थोडंसं तेल लावून लाटायचं आहे, जेणेकरून हे आपल्या पळपुटाला चिपकणार नाही आणि पुऱ्यांच्या आकाराच्या ह्या घाऱ्या आपण लाटून घेऊयात।
तर अशाच पद्धतीने सगळ्या घाऱ्या लाटून घेऊयात। आपल्या घाऱ्या लाटून झालेल्या आहेत, त्याला आता तेलात तळायचं आहे। तर याच्यासाठी तेल आपण 70% गरम करून घेणार आहोत। अगदी गरम तेलात हे एक घारी सोडायची आहे आणि अलगद असं झाऱ्याने त्याला हलवायचं आहे। सावकाश हलवा, तुमच्या हातावरती तेल उडून देऊ नका। हे अशी तेलात अलगद हलवत घारी आपण तळली तर ही घारी टम्म अशी पुरीसारखी फुगते। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी ही घारी बनवली आहे आणि कशी टम्म फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या घाऱ्या तळून घेऊयात। या प्रोसेसमध्ये तेल हातावर उडण्याची शक्यता असेल, त्यामुळे सावकाशपणे त्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी ह्या ट्रिकने आपण आपल्या घाऱ्या तळल्या तर ह्या कशा पुरीसारख्या टम्म फुगतायत। कोणाच्या पुऱ्या देखील अशा फुगत नसतील जशा आपल्या घाऱ्या इथे फुगतायत। तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या घाऱ्या बनवून तयार झाल्या आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि भोपळ्याच्या घाऱ्या कशा वाटल्या ह्या कमेंटमध्ये कळवा। या घाऱ्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत ह्या खाऊन ट्राय करा, खूप मस्त लागतात। आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।